ह्या जगात खूप साऱ्या जागा अशा आहेत की जिथे माणसांना जाण्यापासून बंदी आहे, पण माणूस सुधारतो कुठे ही गोष्ट देखील अशाच 5 मित्रांची आहे. अरे बुवा, त्या आंब्याच्या झाडाच्या मागची काय गोष्ट आहे रे? मला घरचे जाऊनच नाही देत. 50 वर्षापूर्वीची गोष्ट होती. त्या काळात तिथे इस्रायल वस्ती राहत होती. ते 50 लोक होती. अचानक एका रात्रीमध्ये सर्वच गायब झाले. एकाचा बी मुर्दा भेटला नाही. पोलिसांनी आणि गावकऱ्यांनी जाम शोध घेतला. फक्त कपडे आणि चपलीत त्यांच्या भेटल्या. बाकीची माणसं काही त्यांना दिसली नाही, काय नाही, ते गायबच झाली. अरे सिद्धूदा, काय करतोय? काय नाही रे, बसलो. ये बस. चल मग पबजी गेलो टाइमपास. हा ये. अरे हे बघ, हे आले. अरे सिद्ध्या, काय करतो? ये बसा या. चला आण चांगले लावतो काय? आम्ही गेम मध्ये पण होतो. ये पटकन. दादू लावलो. रूम आहे ना? हा सिद्धूचा रिक्वेस्ट घे. ये समीर आलो. अरे मला पाठव. ठीक आहे, आली. TDM लावायची काय? आलो आलो. TDM खेळू, पण आपण 5 जण आहोत. मी आणि रोशा, तुम्ही 3. ठीक आहे. हेरीस तोडू. M2 वर गेलो. M2 वर काही खेळ. खेळा. ये चल. ये. अवे याला उडवला बघ. ए सुशा आली ते ना मागून. आलो 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 आलो. हा बस सिद्धूचा गेला. 1v2 केला. हे थांब, मला फोन येतो. हा बोल ना वैभव. हॅलो सिद्धेश, अरे मी परली स्टँडवर उभा आहे, मला घ्यायला ये ना. बरं ठीक आहे, आलो आलो. अरे कुठं आला सिद्धूदा? आलोच जरा. आलो, भाव आलाय रे. नक्की ना? अरे कसा आहेस? मी मस्त, तू कसा आहेस? अरे मी पण एकदम मस्त. हे सगळं राहून दे, मला भूक लागली. पहिला पण काहीतरी खायला जाऊचं. अरे तुला आमच्या गावातला सगळ्यात टॉपचा वडापाव खायला घालतो. चल. चालेल चालेल. सिद्धेश ये. अरे माझा भाऊ आलाय, त्याला आपल्या एकदा स्पेशल वडापाव खायचा. अरे बस नाही यार. काय बोलतो? आयला पोरं गेली वाटतं. मी संध्याकाळी ओळख करून देतो. चल ये घरी. अरे सिद्ध्या, काय बोलता? बस बस. जाऊया इकडे जरा. बस. अरे नाही जेवलो. काय तुम्ही दुपारी कुठे गेले निघून? तू गेलास मग आम्ही थांबलो तिथं थोड्या वेळानं, मग गेलो घरी निघून. अरे तुम्हाला बोललो ना, माझा भाऊ येते मुंबईहून. अरे मग फोन पण आला, काम पण होता घरी, मग गेलो निघून. बरं जाऊ दे. हा वैभव हे सगळे माझे मित्र आहेत. मग सिद्धू, तुझ्या भावाला कुठे नेलास का नाही फिरायला? देवकुंडला जायचं आहे. नको रे, ते जाम लांब आहे. आपल्या गावाकडेच बघू ना कुठेतरी. अरे मला ना ट्रॅकिंग वगैरे असं करायचं आहे. तुमच्याकडे जंगल वगैरे नाही का असं काय? हे रानबीन नको, विषयच नको अजिबात इथं. हे तुषार का, तुला माहितीये काय त्या राहण्यापेक्षा भयानक गोष्ट काय आहे? काय? बुवाने सांगितलेली ती कालची गोष्ट आणि ती वस्ती. अरे माझे आजोबा पण बोलले होते, एका रात्रीत सगळे गायब झाले. तुम्हाला अजून एक भयानक गोष्ट माहितीये काय? काय? ते लोक अचानक गायब झाले. कसलाही ओरडण्याचा आवाज नाही, हे कोणाची डेड बॉडी पण नाही भेटली, काहीच नाही. वा, तुम्ही अशा मूर्खपणावर विश्वास ठेवता? अरे मूर्खपणा नाही वैभव, तिथं कोणीच जात नाही. अरे अक्षरशः प्राणी पण तिथं जायला टाळतो.
चला मग तुमची प्रथा मोडूया. मी तिथे जातोय आणि तुम्ही सगळे येताय माझ्यासोबत. आहेस काय? रात्रीचे 12 वाजले, तिथं कोण जाणार आता? ठीक आहे, मग मी एकटाच जाईल आणि तुमच्या त्या भूतांसोबत सेल्फी घेऊन येईल एक. हे चल घरी, माप छानपणा गेलास. ए दादू, तू काय करतोय इथं? तुला कॉलेज वगैरे नाही का? यांच्या राजी लागत वगैरे, चल घरी. हे मला फोन येतो, मी आलोच 1 मिनिट. हॅलो. अरे रोशन, रोशन तुला खरंच वाटतंय काय उद्या असतात? नाही रे दादा, मला पण खरं वाटत नाही, पण हे सगळे मला जाऊनच देत नाही. आपण जाऊ मग आज. हे सगळे झोपले की आणि व्हिडिओ काढू नको. हा चल जाऊ. रोशा बाहेर आहे, मी बाहेर आलोय. हा चल जायचा. जरा खरंच जायचा? चल रे, काय नाही. अरे एकदा विचार कर. केला चल विचार वगैरे. चल तू. वाटते. चल रे, मी आहे ना. चल खरंच. चल तू रे बाबा, मी आहे ना बाबा. कोण आहे इकडं? मी नाही घाबरत. समोर ये. इथंच कसं आलो परत? अरे हा वैभव कुठे गेला रे? हॅलो. अरे सुशाल, अरे वैभव झोपायला आला होता पण आता दिसत नाही. कुठे गेलाय काय माहिती. येतोस का जरा बाहेर? हा ये जरा, पोरांना पण घेऊन ये सोबत. हा. अरे हा वैभव. काय सिद्ध्या, काय झाला? अरे वैभव माझ्या साईडला झोपला होता आणि मला अचानक जाग आली. मी उठून बघतोय तो वैभव नाहीये.
बरं ते रोशन कुठे? अरे त्याला फोन लावला, फोन लागतच नाही त्याचा. कदाचित ते तिकडे तर नाही ना गेले. कुठं? तिकडेच गेले असं मला वाटतं रे त्याचे. त्यांना सांगितलं होता जाऊ नका. काय करत आता? हा कोण धावत येतोय? रोषा वाटते रे साम्या. हा काय रे कुठे गेलतास आणि एवढा दमलास आणि घाबरल्यासारखं का वाटतोयस? अरे तर तुमच्या गोष्टी ऐकून वैभवदाने मला जंगलात नेलता. मला वाटलेलंच तुम्ही तिकडे गेले असणार. अरे पण तुला समजायला पाहिजे रोशन, वैभव इथं नवीन आहे. बरं ते जाऊ दे, वैभव कुठे? अरे तिथं आवाज आलेले खूप, मी घाबरून पळालो होतो. तिथंच आहे. हे तुला अक्कलच नाही. आपल्याला जायला लागेल. चला चला चला. थांब, मी मोठ्या माणसांना पण बोलून आणतो गावाच्या सगळ्या. थांब मी बुवाला घेऊन येतो. हा सगळ्यांना बोलवा पटकन, आपल्याला जायला लागेल. थांब कोणतरी येतंय. वैभव दिसतोय. हो रे. काय रे कुठे गेला होतास? उद्या बोलू, मला आता झोप आले. काय रे काय झालं? काय नाही. रात्री तर घाबरलेला दिसत होतास. नक्की सांग. त्या जंगलात चांगलं काय नाही, ते झाडाने वारा आहे फक्त, बाकी काहीच नाही. खरं सांग. चला आज मी दाखवतो तुम्हाला, काहीच नाही तिथे. वैभव बरोबर बोला तसले काल की इथे तर फक्त झाडं आणि वारा वगैरेच आहे. बस रे, ती वाटते इथं. सगळे जाऊ पण आता हा बोलतोय एवढा, इथे काहीच नाहीये तर नसेल काहीतरी. हे आपल्या फक्त गावाची कथा असू शकते. काय सांगता नाही येत भाई. वैभव तो कुठे गेला? अरे तू तुझ्यासोबत होता ना. अरे तो अचानक गायब झाला. तुझी सुद्धी आई जागा खतरनाक वाटतं मला. काय चल निघायला पाहिजे इथं. अरे वैभवला सोडून जाता नाही येणार. वैभव कुठं असतील तर खरंच बाहेर आहे. मस्करी करू नकोस. अरे तो बघ. तुला काय गरज होती त्याला काल घेऊन यायची इथं? अरे त्यांनी मला जबरदस्ती केली. अरे पण तुला समजलं पाहिजे, तू गावात राहतोयस रे. अरे तुझं नको यार, मला वाचव यार प्लीज. अरे काय वाचव रोशन, तुम्हाला सांगितलं होतं तुम्ही येऊ नका.